नमस्कार, मी अन्नपूर्णा। आज आपण बनवते तांदळाची खीर। त्यासाठी एका कढईत 2 चमचे तूप घेऊन अर्धा वाटी तांदूळ मी यामध्ये भाजून घेणार आहे। हे तांदूळ आपण मंद आचेवर व्यवस्थित लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे। आता हे भाजलेले तांदूळ आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आता कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊयात। त्यामध्ये घालत काजूचे तुकडे आणि ते लालसर रंग होईपर्यंत छान भाजून घ्यायचे। त्यामध्ये घालत 4-5 मनुके, यामध्ये तुम्ही बदामचे तुकडे पण घालू शकता। आता आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं तांदूळ घालून त्यामध्ये थोडा वेळ लालसर रंगापर्यंत परतून घ्यायचे। त्यामध्ये घालत 1 वाटी गरम पाणी, मंद आचेवर उकळी काढून त्या पाण्यामध्ये आपण ते बारीक केलेलं तांदूळ शिजवून घ्यायचं। आता त्यामध्ये मी घातला 1 चमचा खवा। खव्यामुळे खिरीला खूप छान चव येते। त्यामध्ये घालत 7-8 चमचे साखर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकता। वेलचीची पूड, मंद आचेवर आपण ही खीर शिजवून घेऊयात। त्यामध्ये घातले 4-5 केसरचे तुकडे, आता खीर शिजली का बघून घेऊया। थोडंसं दाटसर झालंय। त्यामध्ये आपण आता अर्धी वाटी दूध घालून घेऊयात। थोडा वेळ उकळी काढून घेऊयात। आता तयार झाली आहे आपली तांदळाची खीर। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।